सर्वांना नमस्कार। सर्वात प्रथम ज्या अजरामर गीताच्या 150व्या जयंतीनिमित्त आपण एकत्रित झालेलो आहोत, त्या वंदे मातरम गीताचे रचयिता असणारे, नवे त्या वंदे मातरम गीताचे द्रष्टे असणारे, ज्यांचं वर्णन योगी श्री अरविंदांनी असं केलं की द्रष्टे ऋषी असं त्यांचं केलं, त्या बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या स्मृतीला मी अतिशय विनम्रपणानं अभिवादन करतो। त्याचबरोबर या वंदे मातरमचा घोष करीत वयवर्ष 16 ते वयवर्ष 50, 60, 70 पर्यंत ज्यांनी आपल्या जीवनातला प्रत्येक क्षण दिला, काही जणांनी प्रत्यक्ष मृत्यूला कवटाळलं आणि देशासाठी हौतात्म्य पत्करलं, देशासाठी कारावास पत्करला, देशासाठी वेदना पत्करल्या, अशा सर्व आपल्या स्वातंत्र्य सैनिकांना देखील मी मनापासून अभिवादन करतो। आजच्या या आपल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या लॉ कॉलेजचे महामात्र मित्रवर्य डॉक्टर गोविंद कुलकर्णी, आपल्या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय सचिन अंबर्डेकर, आपल्या या महाविद्यालयातले सर्व प्राध्यापक बंधू भगिनी, विद्यार्थी बंधू भगिनी, असं म्हणताना माझ्या लक्षात असं येते की माझे केस काळे आहेत परंतु पांढरे केस आलेले सुद्धा दोघे तिघे समोर बसलेत, परंतु एक म्हणायचा भाग म्हणून मी बंधू भगिनी म्हणतो, आणि अर्थातच आपल्या मुख्य कार्यालयातले सर्व बंधू भगिनी। जगामध्ये देशाकडे वेगवेगळ्या पद्धतीनं पाहिलं गेलं, भारताची पद्धत ही त्याच्यातली एक विलक्षण अशी पद्धत आहे। साधारणपणे पश्चिमेच्या देशाकडे आपण गेल्यानंतर देशाला पितृभूमी असं म्हणण्याची पद्धत आहे। काही ठिकाणी असं वर्णन करतात, विशेषतः राज्यशास्त्राचा जो विचार करतात किंवा अभ्यास करतात, ते असं म्हणतात की राष्ट्र ही एक जिओ पॉलिटिकल एंटिटी आहे, म्हणजे काही भौगोलिक सीमा आणि त्याच्यातलं असणारं सगळं प्रशासन यंत्रणा ही म्हणजे राष्ट्र आहे। परंतु भारताचा विचार हा पहिल्यापासूनच वेगळा आहे, आणि पहिल्यापासून वेगळा म्हणजे कितीपासून वेगळा? काही जण असं म्हणतात की 3000 वर्षापूर्वीपासून वेगळा, काही जण म्हणतात 5000 वर्षापासून वेगळा। तर जगातला सगळ्यात प्राचीन ग्रंथ म्हणून ज्याला मान्यता निर्विवाद आहे, किती हजार वर्षाचा हा वादाचा मुद्दा सोडून देऊया, परंतु त्या प्राचीन वेदांमध्ये देखील असं म्हटलं आहे की माता पृथ्वीही पुत्रोहम पृथिव्याम असं म्हटलेलं आहे, म्हणजे ही धरणी माता आहे आणि आम्ही तिचे सर्वजण पुत्र आहोत। हल्लीच्या काळामध्ये एक डिस्क्लेमर सारखा द्यावा लागतो की कुठलंही विधान हे जेंडर बायस अशा पद्धतीनं कृपा करून बघू नये। पुत्रोहम पृथिव्या असं म्हटलं म्हणजे फक्त पुरुषांचा विचार केला का वगैरे वगैरे असं नाही, ती एक म्हणण्याची पद्धत आहे, हे आपण लक्षात ठेवूयात। त्यामुळं मातेशी असलेलं नातं जसं स्वाभाविक आहे, जसं जैविक आहे, जसं नैसर्गिक आहे, तसं देशाशी असलेलं नातं देखील आपलं जैविक, स्वाभाविक आणि नैसर्गिक आहे। म्हणजे आपल्याला सगळीकडेच म्हणता येतं। आता परवाच संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधीचा सोहळा झाला। ज्ञानेश्वरांना काय म्हणतात? ज्ञानेश्वर माऊली म्हणतात। पुरुष होते ना ते, पण त्यांना काय म्हणतात? माऊली म्हणतात। गंगेला आपण गेलो असू, गंगेचं आपण स्नान करतो, गंगेला सहज म्हणतात गंगा माता म्हणतात। गाईला कोट्यावधी हिंदू लोक म्हणतात गो माता आहे। त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी पूज्यत्व भाव आहे, ज्या ज्या ठिकाणी श्रेष्ठत्व आहे, ज्या ज्या ठिकाणी पालन करण्याचा भाग आहे, त्या ठिकाणी त्याला मातृरूपाचा दर्जा दिलेला आहे, आणि तीच परंपरा आपल्याला या काव्यामध्ये देखील आलेली दिसते। जे वेद लिहिले गेले असं म्हणतात ना, तर ते वेद लिहिले गेले नाही। जी प्राचीन आपली श्रद्धा किंवा विचार आहे, तर त्याच्यात वेदातल्या ज्या ऋचा आहेत त्या ऋषींना दिसल्या, त्यामुळे ऋषींना एक विशेषण वापरलं जातं आणि ते म्हणतात की ते द्रष्टे आहेत। त्यांनी ते बघितलं, म्हणजे ते तिथं आधीपासून होतंच, फक्त त्यांना ते दिसलं आणि त्यांनी ते सांगितलं, म्हणून वेदांच्या ऋचांमधल्या कर्त्यांना ऋषी, ज्याच्यामध्ये महिला देखील आहेत, त्यांना द्रष्टे असं म्हटलं जातं। आणि बंकिमचंद्रांचा अतिशय योग्य उल्लेख योगी अरविंदांनी केला आहे की ते द्रष्टे ऋषीच आहेत। वंदे मातरम हे गीत त्यांना दिसलेलं आहे। लॉ कॉलेजसोबत बोलताना मला एक वेगळा गमतीदार भाग आठवतो। त्याच्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारे सांगितलं जातं, परंतु एका अपमानातनं आणि एका खटल्यातनं या गीताची निर्मिती झाली असं म्हटलं तर तुम्हाला कदाचित धक्का बसेल किंवा कदाचित वाईट। 1875चा उल्लेख आला, 7 नोव्हेंबरचा देखील उल्लेख आला, परंतु हे जे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय जे होते, बंगाली माणसाचं चट्टोपाध्याय, बंदोपाध्याय, ठाकूर असं इंग्रजांना म्हणता येत नाही, त्यामुळे त्याचं चटर्जी, बॅनर्जी वगैरे वगैरे झालं, टॅगोर वगैरे झालं। तर हे जे होते ते ब्रिटिशांच्या सरकारमध्ये ते अधिकाराच्या पदावरती होते, उपजिल्हाधिकारी वगैरे होते। त्या काळातली गोष्ट आहे, त्या काळातली वाहतुकीची साधनं म्हणजे साहेबाची गाडी नव्हती, साहेबाची पालखी होती।
यांची पालखी चालली, एके ठिकाणी पालखी अडवण्यात आली. आणि का अडवण्यात आली तर काही ब्रिटिश ऑफिसर्स तिथं क्रिकेट खेळतात. मग 2 मिनटं, 5 मिनटं, 10 मिनटं असा भरपूर वेळ गेला. आणि खूप वेळ जातोय असं म्हटल्यानंतर बंकिमचंद्रांनी ज्या वेळेला त्यांना सांगितलं की मला पुढं जाऊ द्यात, त्या ठिकाणी वादावादी झाली. आणि असं सांगतात की त्या ठिकाणी प्रत्यक्ष हात देखील उचलला गेला. ही अपमानाची सल त्यांच्या मनामध्ये राहिली आणि त्याच्याविरुद्ध त्यांनी खटला दाखल केला. त्या खटल्याची सुनावणी करण्यासाठी म्हणून ज्या गावामध्ये ते जायचे, त्या गावामधल्या एका जमीनदाराच्या घरात ते राहायचे. आणि त्या घराच्या जवळच एक देवी मातेचं मंदिर होतं. आणि त्या देवी मातेच्या मंदिरामध्ये देवीची प्रतिमा होती. आणि त्या प्रतिमेला असं साखळ दंडांनी त्याच्यात जखडलेलं आहे असं त्यांना लक्षात आलं. आणि एके दिवशी म्हणजे त्याचा दिवस देखील सांगितला आहे आणि तो आपण लक्षात ठेवला पाहिजे. कार्तिक शुद्ध दशमी म्हणजे दिवाळी झाल्यानंतर 10व्या दिवशी त्यांना ते गीत दिसलं. अगदी 15-20 मिनिटाच्या कालावधीमध्ये त्यांनी ते लिहून काढलं. आपल्याला असं वाटेल की बंकिमचंद्र चट्टोपाध्याय शिकलेले वगैरे, उपजिल्हाधिकारी म्हणजे शिकलेले वगैरे वगैरे, पण हेच तत्व रचनेला, स्फूर्तीला सगळीकडे लागू आहे. बहिणाबाई चौधरीला आम्ही रूढार्थानं अशिक्षित म्हणतो, पण तिच्यासारखी जीवनाची समज असलेली स्त्री देखील म्हणते, माझी माय सरस्वती मला शिकवी ते बोली, लेक बहिणाच्या पोटी किती गुपित पेरली. त्यामुळं हे जे गीत आहे ते असं स्फुरण पावलं. 15-20 मिनिटाच्या कालावधीमध्ये या गीताची रचना झाली. आणि हे केव्हा होतं? ज्या वेळेला भावना तुमच्या अत्युच्च पातळीवरती पोचतात, त्या भावनांना केवळ पूजेचा, श्रद्धेचा, विचाराचा, तर्काचा याच्या पलीकडे जाऊन देखील आपल्या देशाच्या परंपरेचा धागा जोडला जातो. त्यावेळेला वंदे मातरम सारखं अजरामर गीत तयार होतं. 1875 त्या वंगदर्शन साप्ताहिकामध्ये ते प्रसिद्ध झालं. त्यावेळेला बंकिमबाबूंनी भविष्यवाणी केली होती की हे गीत आज नाही पण साधारणपणे 30 वर्षानंतर या गीताचं सामर्थ्य सगळ्या देशाच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. आणि द्रष्टे म्हणणं, भाकीत करणारे म्हणणं, प्रॉफेसी म्हणणं ते सिद्ध झालं. ते बरोबर 30 वर्षांनी 1905 या गीताला 1905 या गीताची महती सगळ्या देशाला कळली. परंतु तोपर्यंत देशातल्या अनेक मान्यवरांना या गीताबद्दलचं माहिती होती आणि या गीताबद्दलची जाणकारी होती. बंगालचे थोर वेगळे सुपुत्र, भारताचे सुपुत्र, ज्यांनी नोबेल पारितोषिक मिळवलं, अशा गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांनी त्याला चाल लावली. आणि काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये ते गीत त्यांनी पहिल्यांदा गायलं, स्वरबद्ध केलं. आणि वंदे मातरमच्या गीताच्या अनेक चाली आहेत. आपण सध्या जी सरकारी चाल ऐकतो आणि दुसरं बऱ्याच प्रमाणात आपण लता दिदींनी ऐकलेली दुसरी चाल ऐकतो, पण ह्याच्यापेक्षाही अनेक लोकांनी त्याला चाली दिलेल्या आहेत. आणि अशा लोकांच्या चाली देखील आपण ऐकू शकतो. तर गुरुदेव रवींद्रनाथांनी काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये ते गीत गायलं. परंतु तोपर्यंत सुद्धा त्या गीताचा एकूण जनमानसात प्रभाव झालेला नाही आहे, प्रसार झालेला नाही आहे. पण गोष्टी विलक्षण कशा घडतात की पुढं भारताची फाळणी करायचीच आहे आणि ती धार्मिक आधारावरतीच करायचीच आहे, हे इंग्रजांचं कुठंतरी सूत्र होतं. आणि म्हणून बंगालची फाळणी झाली. बंगाल म्हटल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या लक्षात येतो तो आजचा पश्चिम बंगाल. त्यातलं पश्चिम याच्याकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. बंगालची फाळणी केली याचाच अर्थ आजचा बांगलादेश आणि आजचा पश्चिम बंगाल यांची साधारणपणे आत्ता जशी रचना आहे, आत्ता जसा बांगलादेश आहे तो त्यावेळेचा पूर्व बंगाल आणि आत्ताचा साधारण जो पश्चिम बंगाल आपल्याकडे आहे भारताकडे, तो पश्चिम बंगाल, अशीच लॉर्ड कर्झननी फाळणी केली. ह्या फाळणीला कारण जरी प्रशासकीय सोयीसाठी दिलेलं असलं तरी ती स्पष्टपणे धार्मिक आधारावरती केलेली होती, हे अनेक लोकांनी सांगितलं. आणि स्वाभाविकपणे जागृत असणाऱ्या आपल्या त्या प्रांतातल्या नागरिकांच्या मनामध्ये उत्स्फूर्त वेदना निर्माण झाली. आणि त्या वेदनेचं जे रूपांतर झालं ते चळवळीमध्ये झालं. ऑक्टोबर महिन्यामध्ये ही फाळणी प्रत्यक्ष अंमलात यायची अशी त्याची तारीख आलेली होती. परंतु 7 ऑगस्ट 1905 दिवशी त्या कोलकाता शहरामध्ये, त्यावेळेचं नाव कलकत्ता आहे आणि आपण अजून एक लक्षात घेतलं पाहिजे की कोलकाता ही त्यावेळेला इंग्रजांच्या दृष्टीनं भारताची राजधानी आहे. दिल्लीला भारताची राजधानी नंतर 6 वर्षांनी आलेली आहे. तर त्या राजधानीच्या शहरामध्ये हजारोंच्या संख्येने लोक तिथं आपला विरोध प्रकट करण्यासाठी जमले. आणि गर्दीतल्या कुणीतरी एका अनामिक माणसानं, ज्याचं नाव इतिहासामध्ये लिहिलेलं नाही, त्यानं वंदे मातरम अशी घोषणा दिली. आणि अनेक लोकांनी वर्णन असं केलेलं आहे की एका क्षणामध्ये देशाला नवं चैतन्य देणारा संजीवनी मंत्र जणू प्राप्त झाला. आणि मंत्र प्राप्त झाला याला असं म्हणतात, आपल्याकडे अनेक गोष्टी म्हटल्या जातात, मंत्र म्हटले जातात. मननात त्रायते इति मंत्र असं मंत्राची व्याख्या केली.
ज्याचं आपण सदैव मनन केलं पाहिजे, सदैव स्मरण केलं पाहिजे, सदैव चिंतन केलं पाहिजे आणि त्याच्या आधारावरती आपल्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या ठरवल्या पाहिजेत, तो करतो तो मंत्र. वंदे मातरम हा देखील मंत्र आहे आणि एका क्षणामध्ये एका अनामिकाच्या मुखातून हा बाहेर पडलेला वंदे मातरम मंत्र हा देशभरामध्ये अगदी शब्दशः वणव्यासारखा पसरला. हा वणवा कशाच्या विरोधात होता? हा वणवा होता अन्यायाच्या विरोधात, हा वणवा होता अत्याचाराच्या विरोधात, हा वणवा होता तो स्वतःला श्रेष्ठ समजणाऱ्या ब्रिटिशांच्या दांभिक प्रवृत्तीच्या विरोधात. परंतु देशभर हे लोण पसरलं आणि 1905 या वर्षभरामध्ये जिथे जिथे आंदोलनं झाली त्या त्या ठिकाणी सर्व प्रकारच्या ठिकाणी वंदे मातरमच्या मंत्राचं, स्फूर्तिदायक मंत्राचं उच्चारण झालं. तोपर्यंत स्वातंत्र्य चळवळीतली घोषणा काय? साधारणपणे आपल्याला असं वाटतं की स्वातंत्र्य चळवळीत म्हणजे अगदी 1857पासून सर्व लोक भारत माता की जय आणि वंदे मातरम म्हणतात असं साधारणपणे वाटतं. परंतु इतिहासाच्या आधारावरती ते खरं नाही. वंदे मातरम 1905 नंतर आलं. भारत माता की जय साधारणपणे त्यानंतर आलं. एक्झॅक्टली सांगणं अवघड आहे. त्यापूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वातंत्र्य लक्ष्मी की जय अशी त्यांच्या अभिनव भारतामध्ये घोषणा दिली जायची. अशा प्रकारच्या घोषणा त्या त्या ठिकाणी प्रचलित होत्या. परंतु वंदे मातरमची घोषणा सर्व देशभर पसरली आणि सर्व लोकांनी या वंदे मातरम या स्फूर्तिदायक मंत्राचं उच्चारण करायला सुरुवात केली. आणि या वंदे मातरम म्हटलं तर या शब्दामध्ये काय आहे हो? आम्ही मातृभूमीला वंदन करतो. एवढं एक साधं वाक्य तरी देखील ब्रिटिशांच्या जिव्हारी का लागलं हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आपण सगळीजणं माणसं आहोत. माणसाचं माणूसपण कशात आहे? तर माणसाचं माणूसपण त्याच्या जिवंत मनात आहे. ज्यांची मनं मेलेली असतात ते वेगळ्या अर्थानं ते चालते फिरते मृतदेह आहेत असं म्हटलं तरी चालेल. शब्द कदाचित आपल्याला माझे कठोर वाटतील, परंतु ज्यांना आपल्यावरच्या अन्याय अत्याचाराची चीड येत नाही, त्याच्याविरुद्ध आपण काही ना काही करावं असं वाटत नाही. ती माणसं आहेत काय आणि ती माणसं नाहीत काय याच्यात काही फरक नाही. अशा मरगळलेल्या मनांना, मेलेल्या मनांना स्वातंत्र्याच्या ईर्षेचा, स्वातंत्र्याच्या आकांक्षेचा, स्वातंत्र्याच्या कर्तव्याचा ज्यांनी बोध करून दिला, म्हणून ते वंदे मातरम मंत्राची भीती इंग्रजांना वाटायला लागली आणि देशामध्ये चळवळ सुरू व्हायला लागली. कारण सर्व जगामध्ये असं घडलं की अन्याय अत्याचार करणाऱ्या लोकांच्या विरोधात ज्या ज्या ठिकाणी जनजागृती झाली, ज्या ज्या ठिकाणी ती प्रभावी झाली, त्या त्या ठिकाणी या अन्याय अत्याचार करणाऱ्या लोकांना 1 वर्षात, 2 वर्षात, 6 महिन्यात, 35 वर्षात, 40 वर्षात, आपल्या भाषेत बोलायचं तर 150 वर्षात देश सोडून जाण्याची वेळ आलेलीच आहे. त्यामुळे साधे शब्द असले तरी ती इंग्रजांना तोचच होते. त्यामुळे त्या वंदे मातरमचा घोष करताना एखादा, मी म्हटलं तसं, वृद्ध व्यक्ती देखील इंग्रजांच्या लाठीचे फटके खात होता आणि आमच्या खुदिराम बोसांसारखे 15-16 वर्षाचे नवयुवक, भगतसिंग, राजगुरू सुखदेवांसारखे 23शीतले युवक देखील वंदे मातरम म्हणत हसत हसत फासावरती जात होते. नवे नवे त्या फाशीच्या दोराचं प्रेमानं चुंबन देखील घेत होते. त्यामुळे इंग्रजांना भीती वाटत होती की हा वंदे मातरमचा मंत्र जर देशभर पसरला तर आपण या देशावरती सत्ता गाजवू शकणार नाही, या देशवासियांना आपण गुलाम ठेवू शकणार नाही. हे वंदे मातरमला विरोध करणारे इंग्रजांच्या लक्षात येत होते. आणि हे वंदे मातरमला विरोध किती विलक्षण होता, वेगवेगळ्या पद्धतीने होता. आपल्या पुण्याच्या संबंधित एक ठिकाण आहे म्हणून मी त्याचा उल्लेख करतो. पुण्याच्या संबंधित ठिकाण जे आहे ते अगदी इथून जवळच आहे. आपल्या सौ विमलाबाई गरवारे प्रशालेच्या समोरच स्वातंत्र्यवीर सावरांचं स्मारक आहे. या वंदे मातरमच्या आंदोलनात म्हणजे 1905च्या बंगालच्या फाळणीच्या विरोधात झालेल्या आंदोलनामध्ये स्वातंत्र्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण ही 4 सूत्री अवलंबण्यात आलेली होती. आणि त्यावेळेला फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी एक कल्पना मांडली. ते म्हणाले की विदेशी कपड्यांची होळी पेटवून देऊयात. जसं आम्ही दुर्गुणांची आणि वाईट गोष्टींची होळी पेटवतो तसं हे आम्हाला लुटणाऱ्या परकीयांच्या विदेशी कपड्यांची होळी पेटवून द्या. लोकमान्य टिळक म्हणाले की उगीच मुठभर कपडे गोळा करू नका, चांगले गाडाभर कपडे गोळा करा. आणि खरंच गाडाभर कपडे गोळा करण्यात आले आणि ते या ठिकाणी जाळण्यात आले. त्या ठिकाणी देखील वंदे मातरमचा उद्घोष झालेला आहे. दुसरं एक समजण्यासाठी उदाहरण म्हणजे याच वंदे मातरमच्या कालावधीमध्ये नागपूर शहरामध्ये नील सिटी हायस्कूल नावाची एक प्रशाला होती. आणि त्या प्रशालेमध्ये 2-3 विद्यार्थी असे होते जे फार खटपट करणारे होते. नंतर त्यांनी एकाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. आद्य सरसंघचालक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार आणि त्यांचे दुसरे जे सहकारी होते ते पांडुरंग खानखोजे, ज्यांनी कृषी क्षेत्रामध्ये खूप मोठं मोलाचं काम केलं. पण ते दुर्दैवानं मेक्सिकोमध्ये त्यांना करावं लागलं कारण स्वतंत्र भारताने त्यांना आपलं म्हटलं नाही.
या दोघा तिघांनी मिळून एक योजना आखली आणि शाळा तपासणीला ब्रिटिश अधिकारी आले की आता जसं आपण वर्गात गेल्यानंतर 1-7 नमस्ते म्हणतो तसं सगळ्या विद्यार्थ्यांनी वंदे मातरम म्हणायचं. ब्रिटिश अधिकारी इतके चवताळे, मुख्याध्यापकांना काय करावं ते सुचेना. सगळे शिक्षक एकदम हताश झाले आणि सगळं विद्यार्थ्यांना त्यांनी शाळेतनं काढून टाकलं. आता शाळेतनं काढून टाकल्यानंतर 2-4 दिवस बरं वाटतं, कॉलेजला 2-4 दिवस येऊ नका असं म्हटलं तर बरं वाटतं. पण आता डिग्री घ्यायचीच आहे म्हटल्यानंतर 4 दिवसांनी, 5 दिवसांनी, 8 दिवसांनी, आठवडी येते जावंच लागतं. मग तोड काढली. तोड काय काढली? शाळेच्या प्रवेशद्वारासमोर मुख्याध्यापक, शिक्षक वगैरे उभं राहतील, विद्यार्थ्यांनी तिथे यायचं, यांनी विचारायचं अरे तुझी चूक झाली ना, त्यांनी फक्त मान हलवायची, हो पण म्हणायचं नाही. आणि त्याच्यावरती तडजोड झाली कारण दोन्ही बाजू मागे हटायला तयार नव्हत्या. पण हे 2च विद्यार्थी असे होते, डॉक्टर हेडगेवार आणि पांडुरंग खानखोजे, त्यांनी मान हलवून देखील आम्ही चूक केली असं म्हणायचं नाकारलं. म्हणजे वंदे मातरमचा जो प्रेरणादायी प्रवास आहे किंवा प्रेरणा जी आहे ती विद्यार्थ्यांच्या मनात आहे, ती क्रांतिकारकांच्या मनात आहे, ती स्वातंत्र्य सैनिकांच्या मनात आहे, ती सगळ्यांच्या मनात आहे. ज्या ज्या ठिकाणी उठाव झाले त्या त्या ठिकाणी वंदे मातरमचा घोष हा झालाच. आणि त्या वंदे मातरमच्या घोषापोटी अनेकांना अनेक प्रकारच्या अन्याय अत्याचाराला सामोरं जावं लागलं. म्हणून ते इंग्रज घाबरत होते. आणि असं वंदे मातरममध्ये घाबरण्यासारखं काय आहे? 150 वर्षानंतर ज्या वेळेला आम्ही वंदे मातरमचा विचार करतो त्यावेळेला ते अजरामर गीत आहे असं म्हणणं केवळ आमची भावना आहे का? का त्याच्यामागे काही आमचा विचार आहे, त्याच्यामागे काही आमची प्रेरणा आहे? असं आम्ही ज्या वेळेला लक्षात घेतो त्यावेळेला हे असं आहे की हे गीत स्फुरलं, ऋषी बंकिमचंद्रांना ते दिसलं, हे म्हणणं किती खरं आहे ते आपण ते वंदे मातरम गीताचे शब्द जसे आपण म्हणत जातो ना तसे ते आपल्या हृदयात उतरत जातात. 5 कडव्यांचं वंदे मातरम आहे. दुर्दैवानं जी आमच्या राष्ट्रीय सन्मानाशी आणि स्वाभिमानाशी तडजोड करण्याची एक वृत्ती दिसून आली स्वातंत्र्य आंदोलनात, त्या स्वातंत्र्य आंदोलनात आम्ही तडजोड केली आणि त्याच्यातली आता 2च कडवी म्हणली जातात सरकारी कार्यक्रमामध्ये. 3रं, 4थं, 5वं कडवं म्हणायचं नाही. ही वहिवाट आमच्या देशात पाडली आणि त्या वहिवाटीचं पुढं रूपांतर कशात झालं? थोडं काळाच्या पुढे जाऊन आपण जर बघितलं तर 1905 साली जी झालेली फाळणी आहे ती 1-1.5 वर्षामध्ये इंग्रजांना मागे घ्यावी लागली कारण सगळे लोक एकत्र होते. मग त्यात जसे हिंदू पण होते तसे मुसलमान पण होते, परंतु कुठेतरी आम्ही त्याच्याशी तडजोड केली आणि मग 1947 साली आमच्या देशाचं विभाजन आम्हाला स्वीकारावं लागलं. स्वातंत्र्य मिळालं त्याचा आम्हाला आनंदच झाला, परंतु त्यावेळेला आमच्या मातृभूमीचे तुकडे झाले याची वेदना आमच्या मनात जरूर आहे आणि त्याची कुठेतरी सुरुवात इथं झाली असं इतिहासाचा अभ्यास करताना आपल्याला अतिशय खेदानं म्हणावं असं वाटतं. त्यामुळं सरकारी कार्यक्रमामध्ये नंतर काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये सुद्धा ती 2च कडवी म्हणा वगैरे वगैरे असा सगळा प्रकार झाला. परंतु 150 वर्षानंतर या गीताची प्रेरणा काय हा प्रश्न उरतोच. इतिहास तुम्ही किती वगळून टाकला तरी आज काय हा प्रश्न उरतोच. ह्या प्रश्नाचं उत्तर ह्या गीतामध्येच आहे. ह्या गीताचा भावार्थ आपण अतिशय बारकाईनं मनापासनं समजून घेतला पाहिजे, त्याच्यावरती सदैव चिंतन करत राहिलं पाहिजे. असे वेगवेगळे त्याच्यातले पैलू आपल्यासमोर येतात. आपल्या मातृभूमीचं वर्णन केलं, आपल्या मातृभूमीचं वर्णन केलं सुजलाम. सुजलाम असं म्हटल्यानंतर आपल्याला असं वाटतं की जे आकाशातनं पाऊस पडतो त्याच्यामुळे जे धरतीवरती पाणी येतं तेवढं सुजलाम आहे. परंतु भारताचा इतिहास असा आहे की जसं आकाशातनं पडणाऱ्या पावसामुळं आमचा देश सुजलाम झाला तसंच आमच्या पूर्वजांच्या पराक्रमामुळे देखील हा देश सुजलाम झालेला आहे. आपल्याकडची प्रसिद्ध कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे, गंगा नदीची अवतरणाची. सगर राजाचे हजारो पुत्र ते भस्मसात होऊन पडलेले होते आणि राजा भगीरथानं तपश्चर्या केली आणि त्या गंगेला स्वर्गातून पृथ्वीवरती आणलं. आता अनेक बुद्धिवादी लोक असं म्हणतात की याला पुरावा काय वगैरे वगैरे, तर अशा गोष्टींचे पुरावे देणं अवघड आहे, परंतु ती आपल्याकडे सांगितली गेलेली कथा आहे. परंतु अजून मी तुम्हाला वेगळ्या 1-2 गोष्टी सांगतो. सुजलाम तामिळनाडू प्रांतामध्ये एक जिल्हा असा आहे की त्या जिल्ह्यामध्ये त्यावेळेला हजारोंच्या संख्येने तलाव बांधण्यात आलेले होते आणि ते एकमेकांशी जोडण्यात आलेले होते. म्हणजे एका ठिकाणी पाऊस जास्त पडला, तलाव वाहून जायला लागला, पाणी वाहून जायला लागलं, ते वळवायचं त्या कालव्यातून आणि ते दुसऱ्या तलावाकडे न्यायचं. अशा प्रकारे पाऊस साठवण्याची व्यवस्था होती. म्हणजे देश सुजलाम जो आहे तो निसर्गाच्या कृपेनं भगवंताच्या वरदानानं जसा आहे तसा तो मानवांच्या प्रयत्नानं देखील आहे. आपल्या देशातलं उदाहरण आहे. आपण पुणे शहरामध्ये बसलो
पण पुणे शहरामध्ये पुणे शहरातला जो पाणी पुरवठा होता 200-250 वर्षापूर्वीचा, 300 वर्षापूर्वीचा, तो पाणी पुरवठा माणसांनी तयार केलेला होता. त्याच्यामध्ये कुठलंही यंत्र नव्हतं. अशा प्रकारची गोष्ट आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे देश सुजलाम करण्यामध्ये देखील मानवी प्रयत्न आहेत. असं आपल्या देशाचं जसं नैसर्गिक वर्णन आहे तसं ते माणसाच्या कर्तृत्वाचं देखील वर्णन आहे. अशा प्रकारे या मातृभूमीचं वर्णन वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला करता येतं. आणि ते वर्णन करताना जे शब्द वापरले ते शब्द विलक्षण वापरलेले आहेत. ते शब्द वापरलेले असं म्हणताना असं म्हटलंय की त्वम ही दुर्गा दशप्रहरणधारिणी, त्वम ही कमला कमलदलविहारिणी, वाणी विद्यादायिनी. 3च मुद्दे आपण लक्षात ठेवूया त्याच्यातले. बाकी गीतामध्ये तपशीलवार बोलण्यासारखं पुष्कळ आहे. जाकी रही जा भावना जैसी प्रभू पायी तीन मूरत तैसी असं म्हटलेलं आहे. ज्याला जसं परमेश्वराचं रूप भावतं तसा परमेश्वर त्याला दिसतो. संत नामदेवांना परमेश्वर आपल्या छोट्या बालकाच्या रूपामध्ये दिसला आणि नामदेवाच्या हातून विठ्ठलांनी प्रसादाचं भक्षण केलं. राधेला तो आपल्या सख्यासारखा दिसला असं सांगितलं जातं. कंसाला तो आपल्या शत्रूसारखा दिसला. तसे ही आमची भारत माता आहे ना, ती भारत माता तुम्ही कोणत्या पद्धतीनं बघताय तशी तुम्हाला ती दिसणार आहे. तुम्ही जर देशविरोधी कारस्थानं करणार असाल आणि आमच्या देशात येऊन बॉम्बस्फोट करणार असाल तर आमची भारत माता कशी आहे की दशप्रहरणधारिणी, 10 हातांची भारत माता आहे आणि तिच्या 10 हातामध्ये वेगवेगळ्या प्रकारची शस्त्र आहेत. प्रत्येक शस्त्राचा अचूक योग्य अपेक्षित असा योग करून आम्ही त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आम्ही आहोत का या दशप्रहरणधारिणीचे भक्त? तिच्यावरती आमची आहे का श्रद्धा? सरकार, पोलीस, सैन्य, गुप्तचर यंत्रणा सगळं आमचं काम करतील, पण आजूबाजूला वावरताना आम्ही डोळे उघडे ठेवून वावरतो का? इकडं तिकडं बघताना काही गडबड होत नाही ना? इकडं आम्ही या शोधक दृष्टीनं बघतो ना का मला काय त्याचं, माझं चाललंय ना बरं, या संकुचित भावनेमध्ये आम्ही अडकलो आहे. असं न करता डोळसपणानं आजूबाजूच्या गतिविधींच्याकडे आपण बघितलं पाहिजे. आपण काही करायचं नाही, करणारे समर्थ आहेत, त्यांना फक्त आपण कळवायचं. कारगिलचं युद्ध सुरू झालं, त्याची पहिली सूचना देणारा एक गुरं राखणारा किंवा त्या गुरांना चरायला नेणारा एक व्यक्ती होता. पण त्याने सांगितलं योग्य लोकांना आणि पुढचा इतिहास आपल्याला माहिती आहे. त्यामुळे दिसला की लगेच त्याचे आपल्याला कॉलर पकडायचे नाही. वकिलांना तर मी असं सांगूच शकत नाही. कायद्याच्या मार्गानेच जायचे. आपल्याला सूचना फक्त तिथं पोचवायची की साहेब इथं काहीतरी गडबड आहे. दुर्गा दशप्रहरणधारिणींचे आम्ही हे असे अन्वय असलं पाहिजे. आपण वकील लोक आहात त्यामुळे मी तिसरा मुद्दा दुसऱ्यांदा घेतो, वाणी विद्यादायिनी. वकिलाचं काम तर बोलण्यावरच आहे. वेगवेगळ्या प्रकारचे तर्कशुद्ध आधारित, पुराव्यांच्या आधारित युक्तिवाद करून आम्ही ज्यावेळेला न्यायाधीश महोदयांना पटवून देऊ त्यावेळेला त्या खटल्याचा निकाल आमच्या अशिलाच्या बाजूने लागेल. पण केवळ हाच वाणीचा उपयोग आहे का? हा वाणीचा केवळ एक उपयोग झाला. वाणीचे असे अनेक उपयोग आहेत. 4 शब्द बोललं तरी बरं वाटतं. सहज आपण एखाद्या माणसाशी जाता येता संवाद साधू शकतो, त्याच्या सुखदुःखामध्ये सहभागी होऊ शकतो. काय कसं काय आहे ना, बरं आहे ना एवढं विचारलं तरी माणसं आपल्याशी जोडली जातात. बरं, गोड बोलायला किती पैसे पडतात? पैसे पडत नाहीत. त्यामुळं ही वाणी विद्यादायिनी असं व्हायला पाहिजे आणि ती विद्या आपण दिली पाहिजे. आणि विद्या अविद्या अशा 2 प्रकारच्या विद्या सांगितल्या. ही विद्या जी आहे ती विद्या आध्यात्मिकतेचं दर्शन करून देणारी आहे. आपण शिकतो त्याला विद्यालय वगैरे वगैरे म्हणतो, तो आता एक काळाच्या ओघात झालेला भाग झाला. पण विद्या आणि अविद्या आपण शिकतो ती त्या अर्थाने अविद्या आहे. जुन्या परिभाषेनंतर बोलायचं झालं तर वाणी विद्यादायिनी पाहिजे. म्हणजे जगामध्ये जे मंगल आहे, कल्याणकारक आहे आणि जगाच्या हिताकडे नेणार आहे असं काही ना काही आमच्याकडून उच्चारलं गेलं पाहिजे. हे आम्ही केलं पाहिजे. आणि तिसरा मुद्दा तर आता लागूच आहे. कमला कमलदल विहारिणी. कमला हे माता लक्ष्मीचं नाव आहे. मी संपत्ती तर मिळवणारच आहे. काही संपत्ती मिळवण्यात वाईट नाही. चांगल्या मार्गाने मिळवलेली संपत्ती भूषणच आहे. पण आता या मातेचे भक्त म्हणून आपलं उद्दिष्ट केवळ माझी व्यक्तिगत संपत्ती असं न लक्षात घेता देशाची संपत्ती, देशाचा विकास, देशाची प्रगती इकडं असलं पाहिजे. आपण जसं असं सांगितलं जातं की सध्या
ही 25 वर्षे आहेत ती स्वातंत्र्याचा अमृत काळ आहे. अमृत महोत्सव होऊन गेला स्वातंत्र्याचा आणि स्वातंत्र्याचा शतक महोत्सव 2047मध्ये येईल. या सगळ्या पुढच्या 22-23 राहिलेली जी वर्ष आहेत त्या वर्षांमध्ये आम्ही असं काहीतरी करून दाखवू आणि आपला भारत देश गेले काही वर्ष 10च्या खाली होता GDPच्या भाषेत, तो आता 5च्या आत आला. तो आता पहिल्या 2-3 कसा येईल याच्यासाठी लक्ष्मीची उपासना ही आपण केली पाहिजे, म्हणजे ती आपण भारत मातेची उपासना केली पाहिजे. त्यामुळं वंदे मातरम गीत हे मनात ठेवताना ह्या मातेची उपासना आपल्या कर्मांनी करायची आहे, आपल्या वाणीनं करायची, आपल्या बुद्धीनं करायची आहे, आपल्या भावनेने करायची आहे. आणि भावना इतकी श्रेष्ठ आहे, त्या भावनेचं प्रगटीकरण आपल्याला सगळ्यांना वाटतं आणि त्या भावनेचं प्रगटीकरण शब्दप्रभू गदी माडगुळकरांनी सांगितलं. ते आपण सदैव लक्षात ठेवूयात आणि हा वंदे मातरमचा प्रेरणादायी मंत्र आमच्या जीवनामध्ये जास्तीत जास्त आचरता येईल याच्यासाठी आपण खटपट करूयात, ही नम्र प्रार्थना आपल्या सगळ्यांना. गदिमांनी असं लिहिलं की वेदमंत्राहून आमा वंदे वंदे मातरम, माऊलीच्या मुक्ततेचा यज्ञ झाला भारती, त्यात लाखो वीर देती जीवितांच्या आहुती, गातयांच्या आहुतीचे गीत वंदे मातरम, वेदमंत्राहून आमा वंदे वंदे मातरम, वेदमंत्राहून आमा वंदे वंदे मातरम. वंदे मातरम.